हे अंपायर्स ह्या स्पर्धेच्या माध्यमातून कामगिरी करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर ही स्पर्धा पूर्णपणे HD क्वालिटीमध्ये लाईव्ह थेट प्रक्षेपण 7S लाईव्ह आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय सुंदर काम करताना आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाली। त्याचबरोबर कॉमेंटेटर म्हणून जुन्नर भूषण मनोजजी बेल्लेकर सर, ह्याच परिसरातील एक गोड आणि सुंदर आवाज अर्थात शाहरुख पठाण सर आणि मी स्वतः राहुल बोंबे, सर्वांचं पुन्हा एकदा नामदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो तुम्हाला पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये। थँक्यू। वंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला, मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला। सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला, चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला। लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज, महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नामदार चषक 2024 अर्थात लोणी प्रीमियर लीग तुम्हा सर्वांची लाडकी आणि आवडती स्पर्धा, उभ्या महाराष्ट्र खऱ्या अर्थानं डोक्यावरती घेतलेली ही स्पर्धा, खूप मोठा फॅन फॉलोअर्स ह्या स्पर्धेचा आहे आणि आपण पाहतोय ह्या वर्षी खरं तर स्पर्धेची सुरुवात झाली। विशेषतः पावसाळी स्पर्धा म्हटलं की रबर बॉल स्पर्धा येतात, पण नामदार चषक आणि लोणी प्रीमियर लीग ह्या आयोजकांना, कोर कमिटीला खरं तर धन्यवाद द्यावे लागतील। इतकं सुंदर नियोजन तुम्ही पाहताय। पहिल्या दिवशी थोडासा पावसाचा व्यत्यय आला तरी देखील अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी मात्र आयोजकांचं पाहायला मिळालं। काल देखील चांगल्या पद्धतीचे संघ, त्यामधील खेळणारे आयकॉन, आयडॉल, स्थानिक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले। तर आज देखील 4 नवीन संघ तुम्हाला पाहायला मिळाले। त्या अगोदर एक मॅच तुम्ही पाहिली, तर आता आज दिवसभरातील दुसरी मॅच इथे मात्र ऑन असेल। एका बाजूला साई बालाजी लोणी, सन्माननीय हनुमंत गव्हाणे यांच्या मालकीत असणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लाईन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे। फरहान शेख स्टॅलियन, फरहान शेख मात्र संघ मालक इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतील। संघाचे आयकॉन जर आपण पाहिलं, मनसूब शेख हे मात्र आयकॉन आहेत, मनसूब शहा, माफ करा, मनसूब शहा हे मात्र आयकॉन आहेत। आणि पहा स्ट्रायकर वरती खेळण्यासाठी मनसूब शहा आणि या दुसऱ्या बाजूला युवराज गुंजाळ, तर पहिलं षटक करण्यासाठी हो पहिलाच बॉल आपण पाहतोय दादाभाई यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय। गुडलँथ वरनं मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेला, डॉट बॉलची नोंद इथे स्कोर कार्ड वरती आहे। पुढे एकदा पहा, हा चेंडू अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचेल। एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये येणार आहे।
धावफलक आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी मात्र सुरुवात होताना इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल युवराज गुंजाळ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनसूफ शाह हे दोन बॅट्समन मैदानावरती आहेत. अगदी 6 षटकांची ही मॅच आणि पहिलं षटक करण्यासाठी आपण पाहतोय दादाभाई शेख संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र तयार असेल. युवराज गुंजाळ स्ट्राईक हँडवरती, दादाभाईचा पुढचा चेंडू हो याबरोबर बॉल खेळलाय कव्हर पॉइंट मध्ये. फिल्डर तिथे मात्र खूप दूरवरती आहे आणि मॅच नंबर 2 मधील पहिल्या चौकाराची नोंद 4 धावा 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. प्रॉपर टायमिंग इथे तुम्हाला पाहायला मिळालं आणि युवराज गुंजाळचा बॅट मधून आलेला एक सुंदर असा चौकार धावफलकाला पुढे घेऊन गेलाय. 5 धावा इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं षटक इथे मात्र तयार. पुढे एकदा पाहत दिशा देण्याचा प्रयत्न होता, दूरवरनं मात्र फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र कोणताही नसेल. लेग बाईसच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला ही सिंगल मिळताना या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. संतोषजी भालेराव सर आणि दुसऱ्या बाजूला सतीश भालेराव सर, राजू डावकर सर अगदी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे पंचांचं स्क्वॉड इथे मात्र तुम्हाला जे पाहायला मिळते. पुढे एकदा दादाभाई शेख हो गती परिवर्तन केलाय. फुल ऑफ लेनचा होता, त्याला अगदी स्विच करण्याचा प्रयत्न होता पण वेग कमी होता. बॅटीवरती बॉल पुरेपूर मिडल होऊ शकला नाही. डॉट बॉलची नोंद पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. दादाभाई शेख हा खेळाडू देखील आपण पाहतोय ह्याच खरं तर गावातील ह्याच परिसरातील आहे आणि कित्येक काळ क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय खरं तर अनुभव देखील फार मोठा प्रचंड आहे. आणि तुम्ही पाहते अनुभवाचा वापर देखील मैदानाच्या आतमध्ये तो पुरेपूर करतोय. या अगोदरच्या काय चेंडूवरती एक मोठा विकेट आला होता पण त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये फारसा फरक पडला नाही. लाईन आणि लेंथ तशाच पद्धतीची आहे आणि तुम्ही पाहताय चांगल्या पद्धतीनं इथे मात्र पुन्हा एकदा दादाभाई शेख गोलंदाजी करता. ओहो जबरदस्त फटका, गॅप मध्ये चेंडू ढकललाय. बॉल पोहोचतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग 4 रन 4 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. पहिलं षटक मैदानावरती संपलंय आणि पहिलं षटक संपत असताना आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती विदाउट लॉस 10 धावा धावफलकामध्ये आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. गोलंदाज तयार. अमोल काकरेच्या हातामध्ये बॉल. पहिलाच बॉल आपण पाहतोय अगदी स्लोवर वन होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय. युवराज गुंजाळ आणि मनसूफ शेख मनसूफ शाह तुम्ही आयकॉन ह्या ठिकाणी पाहताय. 4 चेंडूंचा सामना केलाय, 5 बनवल्या. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय युवराज गुंजाळ 3 चेंडूंचा सामना केलाय, 4 बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 1 मध्ये दादाभाई शेख यांना तुम्ही पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये आता अमोल काकरे पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग, अति उसळी घेणारा बॉल इथे तुम्ही पाहिलाय. गुड लेंथ वरनं थेट विकेट कीपरच्या हातामध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल पुन्हा एकदा. चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी.
अमोल कागरेच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं अगदी संतुलित वेग होता, पण त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती अगदी वेगावरती स्वार होऊन इथे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. हो स्लो ओव्हर पण डीप लॉंग ऑन मध्ये हा बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार आणि ह्या मॅच मधील पहिला मॅक्झिमम स्ट्रोक चरण षटकार 6 धावा. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ उगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत धावफलक पहा षटकाराच्या मदतीनं 16 धावांपर्यंत पोहोचले. पुन्हा एकदा लॉंग लेग एरियामध्ये बॉल क्षेत्ररक्षक इथे चेंडूला पाठवून आहे. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. पुन्हा एकदा मॅक्झिमम स्ट्रोक 4 धावा 4 रन. सीमा रेषा बेदूने गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावफलक पहा पुन्हा एकदा या ठिकाणी चौकाराच्या मदतीने पुढे पोहोचले. 20 धावा धावफलकामध्ये आल्यात. षटक क्रमांक 2 सुरू आहे अमोल कागरेवरती. इथे मात्र आक्रमण चढवले गेले. पुन्हा एकदा पहा दिशा दिली आहे. पुन्हा एकदा लॉंग लेग मध्ये हा चेंडू येणार आहे. दुर्बल क्षेत्ररक्षक चेंडूला पाठपोरा असेल पण त्या अगोदर बॉल पोहोचतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा युवराज गुंजाळच्या बॅटमध्ये आलेला सुंदर असा चौकार 4 रन. सीमा रेषा बेदूने गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. पहिले 2 चेंडू तुम्ही पाहिले होते त्यावरती खरं तर अमोल कागरेनं हुकूमत गाजवली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं युवराज गुंजाळनं त्यानंतर मात्र जे काही कमबॅक केलाय ना तो मात्र लाजवाब आहे. षटकार ठोकला. त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार आले आणि तुम्ही अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी युवराज गुंजाळच्या माध्यमातून. लोवर फुल टॉस मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा कॅप मध्ये चेंडू ढकललाय आणि ह्या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक पूर्ण होतीये आणि तो पूर्ण करणारा खेळाडू युवराज गुंजाळ. एकदा जोरदार टाळ्या युवराज गुंजाळसाठी. सीमा रेषा बेदूने गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. अगदी युवराज गुंजाळच्या माध्यमातून आपण पाहतोय ह्या ठिकाणी मात्र लागोपाठचे 3 चौकार इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाले. 8 चेंडू आणि 22 धावांची खेळी मैदानावरती युवराज गुंजाळच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली आणि हे षटक अगदी महागडं इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 18 धावा अमोल कागरेच्या माध्यमातून खर्च केले गेले. पहिले 2 चेंडू डॉट आले होते पण त्यानंतर आपण पाहिलं युवराज गुंजाळचा कॉन्फिडन्स इतका मोठा होता. अगदी पहिल्या 2 डॉट चेंडूचा कोणताही इफेक्ट युवराज गुंजाळवरती त्या ठिकाणी झाला नाही. तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय तिथे षटकार ठोकला आणि त्यानंतर आलेले 3 लागोपाठचे चौकार अर्थात चौकार हॅट्रिक 4 हॅट्रिक इथे मात्र स्पर्धेमध्ये त्या घटनेची नोंद इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाली. 28 धावा धावफलकामध्ये षटक क्रमांक 2 इथे मैदानावरती संपले गेले. षटक क्रमांक 3 कडे आपण जाणार आहोत. निलेश गायकवाड या स्पर्धेमध्ये खूप खरं तर भूमिका ह्या खेळाडूकडे आहेत. हो याबरोबर पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4 रन. सीमा रेषा बेदूने गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धावफलक आपण पाहतो 32 धावा इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये आल्यात. हो पुन्हा एकदा रिवर्स.
क्षेत्ररक्षक मात्र तिथे आता तैनात आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय, एका धावेने फक्त पुढे पोहोचेल. धावफलकामध्ये छोटासा बदलाव इथे मात्र होणार आहे. 33 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये आल्यात. युवराज गुंजाळ आणि मनसुख शहा अगदी सलामीचे दोन्ही फलंदाज अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप करतायत. चांगल्या पद्धतीनं इथे मात्र संघाला लीड करतायत आणि हे गरजेचं आहे. खरं तर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये 6 षटकांच्या मॅचेस आहेत आणि ह्या ठिकाणी खरं तर आयकॉन बरोबर खरं तर स्थानिक खेळाडू ज्यावेळेस एखादा चांगला परफॉर्मन्स देतो ना त्यावेळेस संघ नेहमीच इथे मात्र मजबूत ठरत असतो आणि त्या पद्धतीने युवराज गुंजाळचा परफॉर्मन्स तुम्ही पाहताय लाजवाब आहे. ओ हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र फसलाय. स्लो वन चेंडू आपण पाहिलाय. निलेश गायकवाड यांच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी मैदानावरती कमबॅक केले गेले आणि हे गरजेचं आहे. कमबॅक कसं असावं आणि आपण पाहतोय बऱ्याच वेळा मोठी स्ट्रोक आल्यानंतर गोलंदाजाचं संतुलन समीकरण पूर्णपणे कोलमडलेलं असतं, लाईन आणि लेंथ बिघडलेली असते. पण ह्या परिस्थितीमध्ये निलेश गायकवाड इथे तुम्ही पाहताय स्वतःला सावरतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू केलाय. डॉट बॉल नंतर आपण पाहतोय धावफलकावरती 2.3 नंतर 33 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. जमेची बाजू सांगायची ठरली तर अजूनही आघाडीला आलेलं आहे, सलामीला आलेलं दोन्ही फलंदाज मैदानामध्ये तळ ठोकून आहेत. पुन्हा एकदा आणि याच बरोबर विकेटचं पतन निलेश गायकवाड इथे मात्र संघाला यश मिळवून देतोय. पहिला फलंदाज युवराज गुंजाळ इथे असेल बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी. तेहतीस धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन इथे मात्र तुम्ही मैदानावरती पाहिले तर ड्यू बॅटल जो मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुनील खर्डे कित्येक मैदानांमध्ये मात्र वेगवेगळे रेकॉर्ड्स बनवणारा खेळाडू, ह्याच परिसरामधील खेळाडू आहे. ॲज अ आयडॉल म्हणून आपण सुनील खर्डेला ह्या स्पर्धेमध्ये ह्या संघामध्ये पाहतोय. आयकॉन आणि आयडॉल एका बाजूला तुम्ही मनसुख शहा यांना पाहताय, 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला पहा सुनील खर्डे न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती, तर निलेश गायकवाड इथे मात्र तयार. पुढे एकदा हा बॉल खेळ आहे, मिडविकेट एरियामध्ये जाणार आहे. मोठा विकेट करण्याचा प्रयत्न होता पण खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मोबदला द्यावा लागेल. 4 धावेमध्ये बॉल पोहोचतोय सीमारेषा पार, धावा मिळतील 4. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनी चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि खरं तर क्षेत्ररक्षण ह्या विषयावर देखील आपण चर्चा करणार आहोत. गोलंदाजी फलंदाजी या विषयावरती देखील आपण चर्चासत्र केलं, पण क्षेत्ररक्षण ही देखील महत्वाची बाब आहे. फुल टॉस बॉल पुढे एकदा पोहोचतोय बाउंड्री लाईन पार, धावा मिळतील 4. लागोपाठचा दुसरा येतोय इथे चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. षटक मैदानावरती संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 ओव्हर्स नंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 41 धावा धावफलकामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय 41 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा खेळ, 3 ओव्हर का खेल यहाँ पे खत्म हो चुका है. 3 ओव्हर का खेल अभी भी बाकी है. 3 षटकांमध्ये आपण पाहतोय 41 बनवल्यात.
एका विकेटचा मोबदला या ठिकाणी द्यावा लागला. युवराज गुंजाळची एक महत्त्वपूर्ण खेळी तुम्ही पाहिली. अर्थात ह्या इनिंग मध्ये चौकार हॅट्रिक इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाली. आणि अजूनही आपण पाहतोय 2 षटकं इथे मात्र बाकी आहेत. 12 बॉल्स इथे शिल्लक आहेत. ह्या 12 बॉल मध्ये किती धावाचं समीकरण इथे मात्र मैदानाच्या अजूनही 18 बॉल इथे शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये अजूनही किती धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे असेल हे आता आपण पाहणार आहोत. 41 बनवल्यात 18 बॉल मध्ये. अजूनही 18 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती विकास पवारच्या हातामध्ये बॉल. विकास पवार ॲज अ आयडॉल. आणि हे पहा साइड स्क्रीनच्या समोर काही जण उभे आहेत. समोर जो ब्लॅक स्क्रीन लावलेली आहे ना तिथे काही जण उभे आहेत, काही बसलेले आहेत. सर्वांना सूचना असेल थोडंसं मंडप व्यवस्था तुमच्या तिथे आहे, तिथे आपण बसा. तुमच्यासाठी बसण्याची सुविधा केलेली आहे. प्रेक्षक देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वांचं स्वागत. जाऊया मॅच कडे. हो बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉल खाली. कॅच कॅच व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट कॅच. बॅट्समन नंबर 2 दुसरा फलंदाज इथे असेल. बॅट फलंदाज बाद. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. बॅट्समन नंबर 2 आयकॉन इथे मात्र आपण पाहतोय बाद होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 10 धाव्यांची खेळी. 2 बाउंड्रीज त्याच्या इनिंग्स मध्ये मनसूब शहा तुम्ही आयकॉन म्हणून पाहिलेत आणि त्यांच्या माध्यमातून एक छोटी खेळी होती पण लाजवाब पाहायला मिळाली. तर ड्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवनाथ हडवळे मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. दुसऱ्या बाजूला सुनील खर्डे आहेत आणि बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय. अतिशय जबरदस्त कामगिरी मैदानावरती तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. अतिशय सुंदर असे क्षणचित्र तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून अगदी 7S लाईव्ह यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळतात. HD क्वालिटी मध्ये अगदी थेट प्रक्षेपण जे तुम्हाला पाहायला मिळते. अगदी मनमोहून घेणारे क्षणचित्र अगदी तुम्हाला ड्रोन्सच्या माध्यमातून ह्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी जे पाहायला मिळालेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतोय. गेले 2-3 दिवस खरं तर 7S लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी 8 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करताना 7S लाईव्हची टीम जी पाहायला मिळाली. अगदी सुंदर असं त्यांचं काम या ठिकाणी पाहायला मिळालं. स्पर्धा अगदी जगभरामध्ये लाईव्ह थेट प्रक्षेपण 7S लाईव्हच्या माध्यमातून जे तुम्हाला पाहायला मिळाले. 42 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती विकास इथे मात्र तयार असेल. चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मान्यवरांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. सन्माननीय गणपत शेठ भोसले यांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. त्यांच्या समवेत संजूभाऊ गिरी आणि त्यांच्या समवेत आलेला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांचंच नामदार चषक अर्थात लोणी प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक असं स्वागत. जाऊया पुढे एकदा मॅच कडे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय विकास पवार तयार असेल. ओहो विकेट करण्याचा प्रयत्न इथे सुनील खर्डेचा फसलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. पहा इथे मात्र ताकदीचा वापर मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न होता. विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॉल पूर्णपणे बॅटवरती आला नाही. डॉट बॉल जिंकून मैदानाच्या आतमध्ये आहे. विकास पवारला तुम्ही पाहताय आल्याबरोबर आयकॉन खेळूला इथे मात्र आउट करण्यामध्ये खरं तर त्याला यश आलंय. आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे विकास पवार आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून संघाला तारतोय, सावरतोय. घसरलेली गाडी पुन्हा एकदा ट्रॅक वरती आणतोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. गोलंदाज तयार. ओहो पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय. वाईट बॉल मैदानामध्ये या ठिकाणी आहे. खराब बॉल पाहायला मिळेल. हा गेला वाईट. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईटची ही एक रन.
ब्लॉक होल 12 बोर्ड पाहतोय. मिड विकेट एरियामध्ये चेंडू येणार आहे. त्या ठिकाणी मात्र चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो पूर्ण होणार आहे. धावफलक पुन्हा एकदा 2 धावेने पुढे पोहोचतोय. स्कोरकार्डमध्ये छोटासा बदलाव होणार आहे. 46 धावा धावफलकामध्ये. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होते. सन्माननीय नानासाहेबजी कुलाटे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. रावसाहेब धनवटे आपण देखील उपस्थित झालात. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. बॉल हवेमध्ये. तिथे मात्र दुर्गण योगेश पवार चेंडू पर्यंत पोहोचेल आणि याबरोबर एक सिंगल या अगोदर पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. धावफलकामध्ये पुन्हा एकदा छोटासा बदलाव जो तुम्हाला पाहायला मिळेल. 47 धावा 47 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पुढे एकदा पहा मोठा विकेट करण्याचा प्रयत्न होता नवनाथ आठवलेचा. तो मात्र फसलाय. षटक या ठिकाणी आपण पाहतोय. 4 नंबरचं संपले. 4 षटकात समाप्तीनंतर 4 ओव्हर नंतर 47 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. मान्यवरांना विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचे आणि स्टेजवरती असणारे जे कोणी प्रेक्षक असतील आपणास विनंती असेल मान्यवरांसाठी आपण जागा खाली करून द्या. मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांसाठी आपण मुख्य मंच या ठिकाणी जो ठेवलेला आहे त्या ठिकाणी प्रेक्षक कोणीही बसू नका कृपया विनंती असेल. थँक्यू. जाऊया पुढे एकदा मॅचकडे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. चार षटकांमध्ये पहा 47 धावा आल्यात. विशेषतः नवनाथ आठवलेनं इथे मात्र प्रभावित केलं. आयकॉनच्या माध्यमातून आपण पाहिलं 2 चौकार पाहायला मिळाले होते. एक छोटी खेळी पाहायला मिळाली. पण आता पुन्हा एकदा सुनील खर्डेला इथे मात्र ह्या इनिंग्सची जबाबदारी इथे मात्र हाताळावी लागेल. त्याच्याबरोबर नवनाथ आठवलेला देखील इथे तुम्ही पाहताय. हो याबरोबर पहा बॉल खेळण्याचा प्रयत्न. दादाभाई शेख संघाचा संघनायक आहेत. त्याने हातामध्ये चेंडू घेतलाय. एक सिंगल मैदानावरती आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती पहा. या ठिकाणी कोणताही जो तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव होणार आहे. 48 धावा धावफलकामध्ये आल्यात. ओव्हर नंबर 5 मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहताय 6 षटकांची मॅच आहे. त्यामुळे इथे चांगल्या पद्धतीने कामगिरी मैदानावरती मात्र तुम्हाला करावी लागेल. आक्रमकता इथे मात्र जी तुम्हाला प्रस्थापित करावी लागेल आणि ती आक्रमकता ह्या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. कित्येक वेळा कित्येक मैदानांमध्ये मोठमोठे स्ट्रोक तुम्ही या ठिकाणी नवनाथ हरवडेच्या माध्यमातून पाहिलेत. सुनील खर्डेच्या माध्यमातून पाहिलेत. आणि कित्येक मैदानांमध्ये हे दोन्ही प्लेयर्स आपल्या संघासाठी एक चांगला परफॉर्मन्स देताना तुम्ही पाहताय. पण आज परिस्थिती वेगळी आहे. पुन्हा एकदा दादाभाई तयार. हो दिशा देण्याचा प्रयत्न इथे फसलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. खूप मोठमोठे आवाज येत आहेत कारण तितके प्रतिभावंत संघ आणि त्या संघामध्ये खेळणारे नामवंत प्लेयर्स तुम्हाला आज मैदानावरती पाहायला मिळतील. 48 धावांवरती इथे मात्र धावफलक रोखलेला आहे. काल तुम्ही पाहिले 100 पेक्षा जास्त धावा ह्या मैदानावरती बनवल्या गेल्या. 90 पेक्षा जास्त धावा ह्या मैदानावरती पूर्ण होताना तुम्ही पाहिल्यात. आणि आज मैदानावरती काय परिस्थिती आहे. आज मैदानावरती किती धावा बनवल्या जाणार. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये हा बॉल. तिथे फिल्डर पाहूया. हो 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 व्हॉट जबरदस्त कामगिरी.
जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगल्या पद्धतीनं जवळ 5 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये वाचवण्याचं काम मैदानावरती क्षेत्ररक्षकाने केलंय. विकास पवार, जबरदस्त कामगिरी इथे विकास पवारच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. आणि विकास पवारचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या विकास पवारसाठी. खूप चांगले एफर्ट्स इथे मैदानावरती विकास पवारच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. थर्ड अंपायर टीव्ही अंपायरचं देखील इथे आपण पाहतोय मदत कदाचित घेतली जाणार आहे. कारण पहा सेफ आहे. 5 धावा इथे वाचवल्या गेल्यात. सेफ आहे. विकास पवार इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. गोलंदाजीमध्ये तर विकास पवारनं स्वतःला सिद्ध केलं. त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील लाजवाब विकास पवारचं तुम्ही पाहताय. हो, याबरोबर पुन्हा एकदा डीप लॉंग लेग मध्ये हा बॉल पोहोचेल आणि बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहेत 4. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धावफलक पुन्हा एकदा या ठिकाणी पुढे पोहोचतोय. ह्या चौकाराच्या मदतीने मात्र संघाचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. अर्धशतक. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. एकूण 53 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आल्यात. 53 रन्स. 53 धावा धावफलकामध्ये सुनील खर्डेच्या बॅट मधून आलेला एक सुंदर असा स्ट्रोक तुम्ही पाहिला. 4 धावा ची मोहर त्या स्ट्रोक मध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. 53 धावा धावफलकामध्ये आहेत. गोलंदाज तयार. याबरोबर मोठा विकेट करण्याचा प्रयत्न. उंची तर खूप आहे, लांबी थोडीशी कमी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. टेकन. व्हेरी गुड कॅच. सुशांत गायकवाडच्या माध्यमातून सुनील खर्डे इथे मात्र बाद असेल. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून पटकन घेतली जिंकली विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी. जबरदस्त कॅच इथे तुम्हाला पाहायला मिळालं. संघाच्या संघनायकाने मिळवलेलं यश तुम्ही पाहिलंय आणि हे यश खूप मोठं आहे. कारण शेवटच्या काही चेंडूंमध्ये डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतो सुनील खर्डे किती घातक ठरू शकत होता हे तुम्ही कित्येक वेळा पाहिलंय. डेथ ओव्हर मध्ये कित्येक मोठमोठे स्ट्रोक खेळणारा सुनील खर्डे तुम्ही पाहिलाय. त्याला मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये बाद व्हावं लागलं. पहा 8 चेंडूमध्ये 16 धावा. अगदी 3 चौकार सुनील खर्डेच्या माध्यमातून तुम्ही पाहिले. अगदी 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना तुम्ही सुनील खर्डेला पाहिलंय. तर न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दत्ता निर्मळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेत राईट हँड बॅटल आहेत. दुसऱ्या बाजूला नवनाथ हडवळे याला देखील तुम्ही पाहताय. तर गोलंदाजी मानकवरती दादाभाई शेख संघाचे संघनायक. पुन्हा एकदा अगदी रूम बनवत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल ची नोंद इथे मैदानावरती आपण पाहतोय. 5 षटक 5 ओव्हर संपल्यात आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 53 रन. लॉस ऑफ 3 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 53 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचं अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये विकास पवारच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल. तर स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी आपण पाहतोय एक सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सेट म्हणता येणार नाही. 4 बॉलचा सामना केलाय पण 6 षटकांच्या मॅचेस मध्ये 4 बॉल जरी तुम्ही या ठिकाणी खेळले असतील तरी तुम्हाला सेट म्हणावं लागेल. आणि याचबरोबर हेलिकॉप्टर ते पोहोचतंय सरळ बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. नवनाथ हडवळेचा ट्रेडमार्क 4 धावा. गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू.
शेवटच्या षटकामध्ये आक्रमक होणारा नवनाथ हडवळे तुम्ही पाहताय आणि कदाचित आता गाडीचा गेअर बदलावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील कारण कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देईल हे सांगणं तितकंच कठीण आहे. गोलंदाज विकास तयार, समोरच्या बाजूला नवनाथ हडवळे. याच बरोबर डीप मिड विकेटला हा बॉल पोहोचतोय. बाउंड्री लाईन पार, मैदानात तुटल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेल्यात तोफेचा गोळा. छेरन षटकार. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. आले मला हुक्की, तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक्की. पहा इथे शॉर्ट लेन डिलिव्हरी तुम्हाला ह्या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळेल आणि त्या शॉर्ट बॉलवरती पूर्णपणे पुल करत मैदानावरती नवनाथ हडवलेनं इथे मात्र षटकार ठोकलाय. धावफलक 63 धावा. विकास तयार असेल नवनाथ हडवळेसाठी. फुल ऑफ लेनचा बॉल, यॉर्कर लेनचा प्रयत्न यशस्वी. सिंगल येणार आहे, चेंडू मात्र ढकलून दिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. बॅट्समन आउट. बॅट्समन आउट आहे, पण आता फलंदाज कोणाचा बाद असेल तुमचं या ठिकाणी कळवतील. हे पहा साइड स्क्रीन समोर बसलेले, या अगोदर देखील आपण सूचना दिलेली आहे. साइड स्क्रीन समोर कोणीही बसू नका. समोर जो काळा पडदा लावलेला आहे त्या समोर कोणीही बसू नका. त्यानंतर फ्लेक्स समोर, नामदार साहेबांच्या फ्लेक्स समोर काही जण बसलेले आहेत. प्रेक्षकांना बसण्यासाठी मंडप व्यवस्था आहे. चला थोडस सहकार्य करा. नवनाथ हडवळे इथे बाद होताना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर एक सेट बॅट्समन आणि एक आक्रमक बॅट्समन शेवटच्या काही षटकांमध्ये शेवटच्या काही बॉल मध्ये आउट होणं ही संघाला परवडणारी गोष्ट नाही. या गोष्टी खरं तर खूप छोट्या वाटतात. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. यानंतर विनरचा सामना होणार आहे, त्यामुळे ह्या गोष्टी दोन्ही टीमने लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. हो हो हो, डीप मिड विकेट, नो चान्स, बिग ब्लास्ट. चरण नामदार षटकाचा बहारदार, पॉवरफुल, दमदार चरण षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो, तू विजयाचा षटकार हो. एक वैभवशाली षटकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. पुन्हा एकदा फुल केलाय. पहा डीप लॉंगऑन मध्ये बॉल पोहोचेल. दुर्वर्ण क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ह्या गोष्टीचा फायदा देखील मैदानावरती बॅटिंग टीमला होणार आहे. 2 धावा धाव फलकामध्ये येतात. स्कोर कार्ड मात्र पुढे पोहोचलाय. 72 धावा धाव फलकामध्ये आपण स्कोर कार्ड मध्ये पाहतोय. 72 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. बहात्तर धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. याबरोबर पुन्हा एकदा हा बॉल अगदी उजव्या स्टेजच्या खूप बाहेर जाणारा
व्हाईट बॉल मैदानामध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. पहा ह्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या वाटत असतील, पण एखादा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो, गोलंदाजीमध्ये पूर्णपणे त्याचे एफर्ट्स देत असतो, पण क्षेत्ररक्षण खराब होत असतं. त्या गोष्टीचा कुठेतरी इफेक्ट गोलंदाजावरती होत असतो आणि ते चित्र तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा 73 धावा धावफलकामध्ये विकास. समोरच्या बाजूला आपण पाहतोय दत्ता तयार. हो फॉट बॉल, फॉट डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. अगदी खांद्या आणि नाकाच्या जवळून हा चेंडू तेथून निघून गेलाय. डॉट बॉल मैदानावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय. षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय, इनिंग संपली आहे आणि फर्स्ट इनिंग मध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 73 बनवल्यात 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 36 चेंडू आणि 74 धावांचं लक्ष साई बालाजी लोणी ह्या संघासमोर असेल. थँक्यू. श्री साई सह्याद्री टीमने या ठिकाणी यानंतर तयारीमध्ये राहायचंय. आपली प्लेइंग 11 आपण जमा करा. कॅप्टनला विनंती राहील, आपल्याकडे वेळ जो आहे तो वाचणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. त्यामुळे कॅप्टनला विनंती राहील, आपण आपला वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे श्री साई सह्याद्री टीमला विनंती, कॅप्टनला विनंती, आपण प्लेइंग 11 बनवून ताबडतोब स्कोररकडे द्या. थँक्यू. चला वेळ घेऊ नका. अगदी फर्स्ट इनिंग तुम्ही सेकंड मॅच मध्ये या ठिकाणी पाहताय. सेकंड इनिंग देखील मैदानावरती सुरुवात होणार आहे आणि तुम्ही पाहताय नामदार चषक अर्थात लोणी प्रीमियर लीग. आणि यानंतर जशी मॅच सुरू होईल आवाज ऐकायला मिळेल पुन्हा एकदा जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांचा. तोपर्यंत पुन्हा एकदा डीजेला संधी देऊयात. सुजय दादा नगर जिल्ह्याचे नाही, संपूर्ण राष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे, कोहिनूर हिरा आहे. धन्यवाद राहुल बोंबे सर. थँक्यू. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. मॅच इथे सुरू होणार आहे. अगदी पहिली इनिंग तुम्ही अगोदर मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे आणि या पहिल्या इनिंगमध्ये देखील अतिशय सुंदर पद्धतीची बॉलिंग त्यानंतर बॅटिंग अर्थात क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी माफक धावसंख्येवरती पहिल्या इनिंगमध्ये साई बालाजी लोणी ह्या संघानं मात्र अपोजिट टीमला इथे रोखण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि आता दुसऱ्या इनिंगमध्ये देखील कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पाहायला मिळेल आणि त्यानंतर
गोलंदाजी देखील मैदानाशातमध्ये कशा पद्धतीची असणार, ह्या 74 धावा खरं तर डिफेंड मैदानाशातमध्ये होणार की नाही हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. काल देखील तुम्ही पाहिल्या अगदी 90 धावा देखील या मैदानावरती कमी पडल्या आणि आज तुम्ही पाहताय पहिल्या मॅचमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं मैदानावरती मात्र बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. गोलंदाजीचा देखील बोलबाला तुम्ही मैदानावरती पाहिलाय आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील आपण ती परिस्थिती पाहणार आहोत, कारण तितक्याच ताकदीचे फलंदाज गोलंदाज तुम्हाला मैदानाशातमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण तुम्ही पहा प्रत्येक टीमची बांधणी होत असताना अगदी ऑप्शनद्वारे यावर्षी तुम्ही या स्पर्धेमध्ये संघ मालकांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र प्रत्येक प्लेअरवरती जी काही बोली लागली गेली आणि त्यानंतर टीमची बांधणी होताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर प्रत्येक संघामध्ये एक आयकॉन, 2 आयडॉल ह्या पद्धतीनं प्रत्येक संघाची बांधणी अतिशय मजबूत पद्धतीनं होताना तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं रंगणारी ही क्रिकेटची स्पर्धा, अर्थात तुम्हा सर्वांची लाडकी क्रिकेटची स्पर्धा, अर्थात नामदार चषक 2024 लोणी प्रीमियर लीग. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक असं स्वागत करतो. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तिथे आवाज ऐकायला मिळेल जुन्नर भूषण मनोज वेल्लेकर सरांचा. धन्यवाद राहुल सर, धन्यवाद. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय जी पोचली गेलेली आहे. त्यामध्ये अगदी आपण पाहिलं योगेश पवार आणि दादाभाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही मॅच पाहता, एका बाजूला स्टॅलियनचा संघ आहे आणि एका बाजूला साई बालाजीचा संघ आहे. तसं पाहिलं तर या दोन्ही संघामध्ये खेळणारे खेळाडू हे बऱ्यापैकी एक आपल्या नगर जिल्ह्यातला एक फेमस संघ आहे शेतकरी इलेव्हन, यातले बरेचसे खेळाडू किंवा साई छत्रपती इलेव्हन या टीमचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. आपल्याला पाहिजे कोण कोणावरती मात या ठिकाणी निश्चितप्रमाणे करणार आहे. गोलंदाजीवरती तयार आहे नवनाथ. बिग हिट केलाय, मिड विकेटला चेंडू निश्चितप्रमाणे पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिले गेंद पे चौकने वाला चौका, 4 रन. सीमारेषा भेदून गेला पार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येणं, पहिल्या चेंडूवरती चौकाराने निश्चितप्रमाणे माझी टीम किंवा मी किती आक्रमक आहे या गोष्टी निश्चितच अगदी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. बरंच काय सांगून जाणार आहे पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर. धाबा धावसंख्येला झालेली सुरुवात आहे. अकाउंट खोललं गेलं योगेश पवारने. शेतकरी कुटुंबातील असणारा हा खेळाडू आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय की योगेश पवार यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर गणपत शेठ भोसले यांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइज असेल. रिवबाचा प्रयत्न होता इथे अगदी आपण पाहिलाय. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा मिलाप होताना पाहायला मिळाला नाही. तुम्ही पहा इथे नवनाथ आडोळे, योगेश पवार, दादाबाई शेख, युवराज गुंजाळ, सुनील खर्डे या फेमस खेळाडूंच्या यादीतली ही नाव आहेत. आणि बरेचसे खेळाडू विरोधात असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकायचं नक्की कोणाच्या विरोधात किंवा लढायचं तर नक्की कोणाच्या विरोधात या दरम्यान अगदी आपण पाहतोय हलक्या तऱ्हेच्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शतक चिन्हवरती येतोय. एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या रूपाने 10 पुढे जाऊन पोहोचेल. धावा संख्या 5 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असतात. बिगर ओळखीच्या व्यक्तीबरोबर किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर आपली ओळखच नाही किंवा परिचित नसणाऱ्या किंवा त्या परिचित जरी असेल पण फारसे घनिष्ठ संबंध नसतील ना त्या व्यक्तीबरोबर, तर त्या व्यक्तीच्या विरोधात उभं राहायला खूप मजा येते. पण ज्यावेळेस अगदी आपल्या जवळच्या माणसाच्या आपण विरोधात जातो ना त्यावेळेस अडचण निर्माण होते. क्लीन बोल्ड, हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 घुल. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधली थेट, पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी टाळी. दादाबाई शेख सारखा एक तगडा फलंदाज अगदी आपण पाहिलं या ठिकाणी बाद होताना पाहिलं. रिवर्सचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. पहिला चेंडू होता दादाबाईचा आणि तो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदीमध्ये कहावत आहे ना, जोश में आदमी कभी कभी होश खो बैठता है. जोश
हा थोडासा अति होताना पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू रिवर्स करण्याचा प्रयत्न करत असताना अगदी आपण पाहिलंय की इथे दादाबाईच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झाला आणि साई बालाजी या टीमला पहिला धक्का या ठिकाणी बसला गेला. एक बाद धापालकरती धावा संख्या जर अगदी आपण पाहिली तर 5 धावा धापालकरती आहे. साई बालाजी आपण पाहतो हनुमंत शेठ गव्हाणेंच्या मालिकेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने स्टॅलियनचा संघ अगदी आपण पाहिला तर या टीमचे टीम ओनर निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिले तर स्टॅलियन या टीमचे टीम ओनर जे आहेत तर ते फरान शेख निश्चित प्रमाणात अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे राजू मेजर जे आहेत त्यांच्यातून एक प्राइज या ठिकाणी काका नवगणच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि लागोपाठचे 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. मेजर यांच्यातून प्राइज मी मगाशी गोष्ट आवर्जून सांगितली की असे काही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात आहे त्यामुळे बराचसा मित्रपरिवार स्पेशली या मॅच साठी आलेला आहे. या दरम्यान आपण पाहिलंय मिड ऑफला चेंडू तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला मिळाले. काका त्यांच्यासाठी एक स्लोगन निश्चितप्रमाणे सांगितलं होतं असा एक खेळाडू आहे की तो प्रतिस्पर्ध्यांसाठी नेहमी ठरतो धोका. त्याचं नाव आहे नवघणेंचे आमचे काका. काय काका कामगिरी करतायत ते आपल्याला पाहायचंय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख रेवाचा प्रयत्न केला गेला. त्या दरम्यान निर्धार चेंडू आहे आणि षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावा संख्या जी आहे ती आहे 1 बाद 5 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. स्टॅलियन या टीम बद्दल सुद्धा आपण चर्चा करतो. स्टॅलियनचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती आहे. स्टॅलियन म्हणजे काय? घोडा. कुणीतरी सांगितलं की स्टॅलियनचा अर्थ घोडा आहे पण नुसता घोडा नाही. स्टॅलियनचा अर्थ असा पण होतो की तो घोडा बांधलेला नाहीये कुणा एका तबेल्यातला नाहीये. तो अशा मोकळ्या मैदानात ज्याला कुठल्या प्रकारचा लगाम नसतो आणि तो बिनधास्तपणे राहू शकतो त्या घोड्याला म्हणतात स्टॅलियन घोडा. हे ते नाव आहे जे इथं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्यावर साई बालाजीचा संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय ते पाहायला खूप मजा येणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपले. धापलकरती धावा संख्या 5 आहे. टार्गेट जर अगदी आपण पाहतो 74 धावा संख्येचं आहे. त्यामुळे आता उर्वरित असणाऱ्या तीच चेंडू आणि 69 धावा. या दरम्यान आपण पाहिलं शॉर्ट फाईन लीगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय परंतु त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेला नाही. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची हा प्रयत्न या ठिकाणी योगेश पवार याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज कधी गोलंदाज युवराज आलेला आहे. युवराज बरोबर ज्यावेळेस आमच्या राहुल वंबे सरांनी टॉस करत असताना त्याची बाईट थोडीशी घेतली त्यावेळेस त्यांनी ही गोष्ट आवर्जून झाली की मी सुद्धा एक गोलंदाज आहे आणि मला माझी जबाबदारी माहिती आहे काय ॲज अ कॅप्टन म्हणून. बिग केलाय उंची खूप आणि परतावा लागेल. कॉटन बोल्ट योगेश पवार इथे मात्र होईल बाद. सीमारेषा भेदून गेला सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतून योगेश पवारला परतावं लागले ज्याने चौकाराने या डावाची सुरुवात केली होती परंतु नवनाथ हाडून तिथून पुढे त्याला थांबवलं होतं. त्याच्यानंतर युवराज गुंजाळ आला दुसऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू परत योगेश पवारच खेळला पण त्यावेळेस अगदी सिंगल एखादी आली असते परंतु योगेश पण ठरवलं होतं की या षटकामध्ये युवराजच्या विरोधात आक्रमण करायचंय पण हार पत्करेल तो युवराज गुंजाळ कसला. त्यांनी पुढच्या चेंडूवरती योगेश पवारला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि आता त्याच्या जाग्यावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल मैदानाच्या आतमध्ये आता सुशांत गायकवाड अर्थात सोन्या. घारगावच्या मैदानावरती त्याची खेळी कुठलाच प्रेक्षक वर्ग विसरू शकत नाही.
तो काय करू शकतोय नवीन सांगण्याची गरज नाहीये, पण तो काळ, ती वेळ, त्यावेळेचे त्याचे ग्रहमान. कारण आम्ही जी माणसं आहोत ना, आम्ही सकाळच्या चहाबरोबर कधी कधी आम्ही आमच्या मोबाईलवरती आमचं भविष्य पण पाहतो, आजचा दिवस आमचा कसा जाईल. आम्ही ती माणसं आहोत. आमची मानसिकता कशी असते ना दिवसभराची, कधी कधी सकाळच्या एखाद्या मॅसेजवरती सुद्धा डिपेंड असतं. यावेळेस त्याची मानसिकता कशी आहे, यावेळेस तो मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करतोय. कारण ती स्पर्धा आणि ही स्पर्धा वेगळी वेगळी आहे, भले क्रिकेटचीच असू द्या. समोर युवराज आहे, ज्याने योगेश पवारला बाद केलंय, तोच युवराज परत एकदा सोन्यासाठी. या दरम्यान शॉर्ट ऑन पोलचा फटका आणि व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. या फटक्यामध्ये कुठल्या प्रकारची मोठी ताकद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही. शॉर्ट ऑन पुलचा फटका जो खेळला गेला आणि निश्चितच इथे सुरुवातीला असं म्हणावं लागेल की थोडीशी घाई होताना पाहायला मिळाली, पण दत्ता निर्मळचं कौतुक असेल. खूप दूरवरती जो चेंडू होता शरीर झुकून दिलं, दत्ता निर्मळ अगदी मातीमध्ये लपत झाला पण झेल सोडला नाही. दत्ता निर्मळ पडला, झेल झाला आणि त्याच्यानंतर दत्ता निर्मळच्या प्रेमात काही लोक पडली, पण काही लोक मैदानाच्या आतमध्ये त्याचं कौतुक करत असताना इतर खेळाडू पण पडले. सुनील खरणे तुम्ही पाहिला असं की तिथून तो धावत पळत येत असताना त्याचा पाय थोडासा घसरला गेला होता, परंतु ही जी मोमेंट असते ना ही एन्जॉय मोमेंट आहे. आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती युवराज. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय अमोल कागरे जो पोचला गेलाय. दोन विकेट आल्या, चारही चेंडू डॉट आलेत, 5 वरती धापलक अजूनही थांबलाय. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय परत एकदा चेंडू मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल पण झालाय. अमोल कागरेची सुद्धा विकेट. फलंदाज क्रमांक 14 बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. टाळी. हे आता कसं वाटतंय. थँक्यू. एक चांगला झेल निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय तो घेतला गेला आणि अमोल कागले सुद्धा या ठिकाणी जे परतावा लागले एका पाठोपाठ या दरम्यानचे धक्के जे बसले जात आहेत. विशाल भुसाळ यांनी घेतलेला झेल युवराज गुंजाळ गोलंदाजी मार्कवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू डॉट आणि 3 विकेट आतापर्यंत घेण्यात यश आले युवराज गुंजाळांनी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल आता विकास पवार नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. बनवल्या गेलेल्या 73 धावा बनवल्या गेलेल्या 74 धावसंख्यांचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे साई बालाजी या संघाकडून. भाऊ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते. शांत प्रकारचं अगदी वातावरण आहे. प्रत्येक गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी डॉट आणि एकदा जोरदार टाळ्या युवराज गुंजाळ यांच्यासाठी. या स्पर्धेतलं अजून एक निर्धाव षटक आपल्याला जे पाहायला मिळाले आणि प्लस 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 4 बाद 5 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. देखे जरा
किसमे कितना है दम. पण मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, दम असणं नेहमी चांगलं, पण दम लागणं सगळ्यात वाईट. त्याचे पुढचे एक वाक्य सांगेल की चांगलं काम केलं की दम लागतो, चांगलं काम केलं की दम लागतो, पण चांगलं काम करण्यासाठी सुद्धा दम असावाच लागतो. तेच पाहिजे मैदानाच्या आतमध्ये की कोण कोणाच्या नाकात न आणते, कोण कोणाला पिछाडीवरती आणते ते आपल्याला पाहिजे. षटक क्रमांक 2 तर संपलीत, अवघ्या 5 धावा म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेत पॉवर प्ले मधली सर्वात निचंक धावसंख्या. साई बालाजी स्पोर्ट्स क्लब 4-5 धावा. आणि इथे परतावा लागेल काकाला. धक्का क्रमांक 5. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. कसं वाटतंय धक्का क्रमांक बसला गेलाय तो काका नवग्यांच्या रूपाने इथे 5-5 धावा. म्हणजे आतापर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा अगदी भरवायची आहे हे स्वप्न पाहिल्यापासून तर अगदी सकाळी आज पहाटेपर्यंत हे स्वप्न कोणालाच पडलं नसेल की साई बालाजी संघाची धावसंख्या 5-5 अशी होऊ शकते. हे स्वप्न कोणी पाहिलं नसेल. आणि हीच ते क्रिकेट आहे जे कधी स्वप्नात पाहायला मिळत नाही ना, ते कधी कधी प्रत्यक्षात पाहायला मिळतं. हा क्रिकेटचा इतिहास आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालाय जो गोलंदाज अगदी आपण बघतो गोलंदाजी मार्गावरती नवनाथ आलाय आणि नवनाथने आपली कामगिरी जी पहिल्या षटकात होती ती वैयक्तिक दुसऱ्या षटकात सुद्धा सातत्य त्यांनी जे ठेवलेले. न्यू बॅटर निलेश अण्णा गायकवाड. आता जबाबदारी निलेश अण्णाच्या खांद्यावरती. यावेळेचा चेंडू आपण पाहिला हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचेल. 5 अंक बऱ्याचशा अडचणीत आणत होता संघाला आणि 5 अंकावरती बऱ्याचशा विकेट आल्या. आणि आता हा 5 अंक थोडासा पुढे सरकतोय आणि 6 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण बिनबाद 0, बिनबाद 4, बिनबाद 5, 1-5, 2-5, 3-5, 4-5 आणि 5-5 वरून धावफलक 5-6 वरती पोहोचलेला आहे. या 5 अंकाने बराच वेळा संघाला अडचणीत निश्चितप्रमाणे आलेले आहे. पण तिथून पुढे आता करामत कशा प्रकारे होणार आहे. नवनाथ तयार आहे. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, टॅप केलाय, गॅप मध्ये चेंडू ढकलला जाईल. त्या दरम्यान एक सिंगल आली. एका सिंगलच्या रूपाने धावफलकावर धावसंख्या असेल 7 धावा. 5-7 धावा धावफलकावरती आहे. संघ बऱ्याचशा अडचणीत आहे परंतु आता इथून पुढे सुद्धा कमबॅक कशा प्रकारे केलं जाते ते आपल्याला पाहिजे. नवनाथ हडोळे गोलंदाजी मार्गावरती आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी आपल्या खेळाच्या माध्यमातून आपल्या या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव निश्चितप्रमाणे जे रोशन केलेलं आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय फुल टॉस होता, बॅटवरती येऊ शकला नाही. एस्टनच्या पाठीमागे असणारे यष्टिरक्षक सुनील खर्डे, नुसतं सुनील खर्डे म्हणून चालणार नाही, शतकवीर सुनील खर्डे आणि त्याबरोबर शिवभक्त सुनील खर्डे हे म्हणावं लागेल. कारण शिवभक्त पण आहे, 5 शतक ज्याच्या नावावरती आहेत आणि सुनील खर्डेचा एक वेगळा ब्रँड आहे. त्याची शैली किंवा त्याने त्याच्या खेळाच्या माध्यमातून त्याचा फॅन फॉलो तयार केलेला आहे हा वेगळाच आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला हलक्या तरी खेळला गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू सीमाच्या वर फरार. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. निलेश अण्णा गायकवाडच्या बॅट मधून आलेला हा चौकार म्हणजे पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि आता तिसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवरती चौकार आलाय. म्हणजे 16 चेंडूंची वाट पाहावी लागली
त्यावेळेस कुठेतरी एक चौकार येताना पाहायला मिळाला. आपण पाहतोय आता क्षेत्ररक्षणाला बराचसा बदल यात्रामध्ये केला जातोय. मनसुफ आहे, कशा प्रकारची कामगिरी निश्चितप्रमाणे केली जाते. यावेळेस अगदी आपण पाहतोय फायनलला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा मेलाप नाही. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 3 संपला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावासंख्या साई बालाजी 74 धावासंख्येचा पाठलाग करत असताना 5-11. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की आज गणपती बाप्पाच्या म्हणजे गणपती बाप्पाचा विसर्जन सुद्धा निश्चितप्रमाणे बराचसा मित्रपरिवार त्या तयारीमध्ये, काहींनी अगदी सकाळच्या 17 मध्ये विसर्जन निश्चितप्रमाणे केलं. बाप्पाला एक मागणी पण केली की बाप्पा तुम्ही जाताय ठीक आहे, परंतु माझ्या अंगातील असणारे जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे संतोष भाऊ ते घेऊन जाणं गरजेचं राहील. जर चुकून माझ्या अंगात थोडासा युगो जर तयार झाला असेल, अहंकार तयार झाला असेल, माझ्या अंगात थोडासा मीपणा जर वाढला असेल तर बाप्पा तो जाताना घेऊन जा, तो नकोय मला. ह्या गोष्टींची मागणी केली असेल आणि जेवढं बाप्पा माझ्यातून सत्कार्य करता येईल तेवढं मात्र कार्य बाप्पा तू माझ्याकडून करून घे, ही विनवणी बाप्पाच्या चरणावरती केली गेली असेल. असं सगळा मित्रपरिवार आज परत एकदा मैदानावरती उपस्थित झालेला आहे. यावेळेचा चिन्ह अगदी आपण पाहतो शॉट ऑन फुल पॉवरफुल और यस सक्सेसफुल. शरण आता मी नाही कोणाला बी फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. या षटकाराच्या रूपाने धापलक वाढला. विकास पवारच्या बॅट मधून येताना आपण हा षटकार पाहिलाय आणि धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. धापलका धावा संख्या 17 धावा, 17 रन, लॉस ऑफ 5 विकेट. 5-17 धावा या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतात. इथं कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढवावी लागेल विकास पवारला आणि त्याचबरोबर निलेश अण्णा गायकवाड यांना. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावरती परत एकदा युवराज गुंजाळ आलाय. विकासच्या विरोधात परत एकदा तयार आहे. ह्यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतो एकाच हाताने बॅटची फिरवली गेली होती आणि त्या दरम्यान आपण पाहिलंय की इथे परत एकदा निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जसे जसे येणार आहे तसं तसा प्रेशर निश्चितप्रमाणे वाढणार आहे. सिंगल डबल जरी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला त्याचा फारसा फायदा होणार नाही. आक्रमण फक्त वाचू शकतं संघाला, बाकी कुणीच वाचू शकत नाही. त्यामुळे आता हे आक्रमण कशा प्रकारे केलं जाते ते आपल्याला पाहिजे. युवराज प्रत्येक तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय परत एकदा उंची खूप सुनील खरेदीच्या ठिकाणी अगदी आपण पाहिजे सूर्याची किरण डोळ्यावरती आली आणि थोड्या वेळ थांबला होता, चेंडूपर्यंत पोहोचला नाही. त्या दरम्यान एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक 18 धावा धावफलकावरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. 18 रन. संतोष कुदळे यांना माहित नाही पहिला दिवस असं रखरखत ऊन नव्हतं, अचानक अवकाळी पाऊस पण झाला. पहिल्या सामन्याचा रिझल्ट येण्यासाठी 4 तास वाट पाहावी लागली. पण कालपासून आजपर्यंत अगदी आपण पाहतो की अगदी कडाक्याचं ऊन आहे. कुणी म्हणू शकत आहे की पहिल्या दिवशी पाऊस झालाय. हो इथं अगदी आपण पाहतोय अडव्या बॅटने पडके खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडू इच्छेप्रमाणे इथं आपल्याला पाहिजे नव्हते. धापलक होती धावा संख्या असते 18 वरती धापलक. नामदार चषकाचं आयोजन नियोजन बऱ्याचशा मित्रांनी घेतलेलं कष्ट, कारण मी 1-2 नावं जर घेतली तर कदाचित बाकीच्या मित्रांना असं वाटायला नको की आम्ही नव्हतो का. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू फाईन लेगला निश्चितप्रमाणे जो खेळलाय आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमारेषा बेधून गेला आरपार. सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. आणि याच चौकाराच्या रूपाने धापलकावरती धावा संख्या
22 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे ते 4थ्या क्रमांकाचा आहे आणि 74 धावा संख्येचा पाठलाग आहे. 13 चेंडू बाकी आहेत, 52 धावा बनवायच्या, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती इथे चौकार खेळावाच लागेल. यावेळेचा चेंडू बॅटवरती नाहीये, निर्धार चेंडू येताना पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक यावेळेस अगदी आपण पाहू संपलं जाते ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 5 बाद 22. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 12 आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 52 धावा संख्येचं लक्ष या दरम्यान जे बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये 52 धावा इतक्या सोप्या नाहीयेत पण अवघड अशा नाहीयेत. आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज स्वतः मनसूब शाह. या दरम्यान अगदी आपण मनमाड एक्सप्रेस इथे आपल्याला जो पाहायला मिळेल. देवपूर प्रीमियर लीगला पहिल्यांदा झालेली गाठभेट, पण आता अशा प्रकारची मैत्री निर्माण झाली की खूप जुना मित्र आहे. कारण त्याचा एक स्वभाव थोडासा वेगळ्याच पद्धतीचा नेहमी अगदी आपण पाहत असतो. त्याला विकेट मिळेल पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते. विकास पवार बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. 12 चेंडूमध्ये 52 धावा बनवत असताना अगदी आपण पाहिलं की आता सिंगल डबाने काम चालणार नाही. इथून पुढच्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावाच लागेल. ते आक्रमण करण्याचा प्रयत्न विकासने केला पण स्वतःला वाचू शकला नाही आणि परतावं लागलं विकासला. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतून अगदी आपण पाहू तो असेल विकास पवार बाद झालेत. सनी पवार मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. योगेश पवार यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा पण होत्या. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता 6 फलंदाज बाद झाले. 6 बाद 22 धावा धावपाला करतोय. शेवटच्या 11 चेंडूमध्ये 52 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. मनसूब शाह बद्दल मी चर्चा करत होतो. मनसूब शाह एखादा नवीन व्यक्ती जर त्याच्या सानिध्यात आला तर तो म्हणत असेल असा कसा वागतो, आणि ज्यावेळेस त्याच्या बरोबर जवळीक झाले जाईल तो तोच व्यक्ती म्हणेल असा वागतो का. या आता मी बिगेट स्क्वेअर लेगला चेंडू पोचला सीमारेषेच्या बाहेर. शिवरायाची तळपची तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. आता मी नाही कोणाला फटका असा ध्वजवार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. या षटकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. सनीच्या बॅट मधून षटकार येतोय. धावफलकर धावा संख्या 28 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारची फटकेबाजी संघाला थोड्याशा अशा पल्लवित करेल असं मला वाटतं. षटकार येणार का. आणि इथं अगदी आपण पाहतोय शॉर्ट टर्मेला चेंडू धावपाची संधी आहे आणि इथे मनसुख चेंडू घेतोय. क्षेत्ररक्षणला अजब होताना पाहायला मिळालं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक 29 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू जर अगदी आपण पाहिले तर बाकी राहिलेत ते अजूनही 9 आणि या 9 चेंडूमध्ये 45 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. 9 चेंडू 45. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला. चेंडू सुंदर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या वाढली गेली 31. विशेष करून तुम्ही ऑनस्क्रीन या गोष्ट पाहू शकता. मनसुख शाहची त्याचा एक आगळा वेगळा प्रकारचा स्टान्स आहे. पहिला उजव्या हातात चेंडू धरतो, टॉस करतो, डाव्या हातात घेतो आणि डाव्या हातून परत एकदा उजव्या हातात चेंडू घेतो आणि मग चेंडू टाकला जातो. 2 वेळा टॉईस चेंडू नीचे करतो, टॉस करतो आणि 2दा टॉस केल्यामुळे कधी कधी नवीन फलंदाज त्याच्या समोर असेल तर संभ्रम तयार होतो. हा लेफ्ट हँड की राईट हँड आहे असं असताना मनसूफ
या दरम्यान चेंडू हवेत आणि झेल झालाय. धक्का क्रमांक 7. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. इथं जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे संपलं गेलेलं आहे 5व्या क्रमांकाचा आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकरती धावा संख्या 7 बाद 31 आहे. उर्वरित 6 चेंडू बाकी आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 43. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. एक बक्षीस या ठिकाणी हनुमंत गवण यांच्यासाठी जे आलेला आहे. आमचे अंकुश शेकडे सर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राइज आहे हनुमंत गवण यांच्यासाठी. आमचे अंकुश शेकडे सर यांच्या वतीने हनुमंत दादा गवण यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं बक्षीस. कल्याणजी यादव यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपये. हनुमंत गवण यांच्यासाठी बक्षीस आणि विकेट आली आहे. विकेट नंबर 8. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. आता कसं वाटतंय बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया. इम्रान याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एकूण फलंदाज बाद झाले ते 8 बाद. धापलकावरती धावा संख्या जी आहे 31 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डॉट येताना पाहिजे मिळालाय. सामन्यामध्ये औपचारिकता आहे असं तरी हरकत नाही, कारण 8 फलंदाज म्हणून तो पहिल्यांदाच 8 फलंदाज बाद झाले असेल एखाद्या डावमध्ये. आणि धावसंख्या 31 आहे ही सर्वात निचंक धावसंख्या आहे आतापर्यंत. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि हनुमंत गव्हाणे आता स्ट्राईकला आहेत. अंकुश शेकडे सर यांच्या वतीने षटकारासाठी 1000, कल्याणजी यादव यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस, सुशांत दादा आयर यांच्या वतीने 1000, 2500 रुपयाचं बक्षीस आहे एका षटकारासाठी. आणि इथे वाईड बॉल, हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. फलंदाज प्रकृती करणला आपण पाहतोय. समोरच्या बाजूला हनुमंत गव्हाणे. विजय लांबला गेलाय पण स्वतःचा आत्मविश्वास किती मोठा आहे. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय भन्नाट वेग होता. चेंडू इथे निर्धाव्य त्याला पाहायला मिळाला. चेंडूचा टप्पा पडल्याबरोबर चेंडू थोडासा बाउन्स होताना पाहायला मिळालाय आणि निर्धाव चेंडू असेल. ह्या प्रकार धावा संख्येची आहे 33 धावा धापाला करते आपण पाहतो. आकाश दादा विकेंनी कळवलेला आहे हनुमंत गव्हाणे यांनी बॅटला बॉलचा स्पर्श जरी केला तरी 1000. आणि इथे व्हाईट बॉल, हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन.
बक्षीस खूप आगळं वेगळं निश्चितप्रमाणे आहे, परंतु हे मित्राने मित्रासाठी दिलेलं बक्षीस आहे. याच्यामध्ये कोणाला निगेटिव्ह पण अजिबात नाही, पण एका मित्राने मित्रासाठी दिलेलं बक्षीस आहे. 1000 रुपये बक्षीस आहे संजू भाऊंच्या वतीने. जर इथे षटकार आला तर क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या हनुमंत गवळ यांच्यासाठी. आता मी नाही कोणाला फटका असा जोरदार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बाळगू नका खंत, मी षटकार मारणार, माझं नाव आहे हनुमंत. यावेळेचा चुना अगदी आपण उजवीच्या परत एकदा बाहेर वाईट बॉल. सुशांतदादा आयर यांचे 1000 रुपये जमा. अजून एक 1000 आहे, अजून एखादा षटकार मारला तर. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे बॅट्स आणि बॉलचा मिलाप नाही, परंतु या सामन्यात निश्चितप्रमाणे पराभव पत्करावा लागलाय. पण पहिल्याच सामन्यात एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहिली मिळते स्टॅलियन टीमची. फरहान शेख या टीमचे टीम ओनर आहेत आणि युवराज गुंजाळ या संघाचा संगणक. या टीमचं मनापासून अभिनंदन. टॉससाठी युवराज लगेच